नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक असा स्रोत आहे जो आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. यात विश्वाच्या रचनेची तुलना बायबलमधील देवाच्या निवास मंडपाशी केली आहे, म्हणजे एका पवित्र तंबूशी. होय, आणि यातली सर्वात धक्कादायक कल्पना म्हणजे आपण रोज जे आकाश पाहतो ते प्रतिकात्मकदृष्ट्या अधोलोक आहे, म्हणजे मृतांचे जग. बरोबर? हा विचारच मुळी हादरून टाकणारा आहे. नक्कीच. आणि याच नकाशात एक काचेचा समुद्र नावाची सीमारेषा आहे, जी देवाच्या पवित्र उपस्थितीला ह्या जगापासून वेगळं करते. आज आपण हाच गुंतागुंतीचा पण तितकाच आकर्षक नकाशा उलगडणार आहोत. चला तर मग या विश्वाच्या आध्यात्मिक भूगोलात खोलवर जाऊया. ठीक आहे, तर आपण या नकाशाचा पाया समजून घेऊया. स्रोतामध्ये विश्वाची रचना 3 स्तरांमध्ये विभागली आहे. यातला सर्वात वरचा स्तर कोणता आहे? सर्वात वरचा स्तर आहे देवदूतांचं स्वर्ग, म्हणजे अँजेलिक हेवन. अच्छा, याची तुलना निवास मंडपातल्या परमपवित्र स्थानाशी, म्हणजे होली ऑफ होलीज शी केली आहे. हे ते ठिकाण आहे जिथे देवाचं सिंहासन आहे, अत्यंत पवित्र मानलेलं. हो. या सिंहासनाच्या भोवती सर्वात उंच ढग आणि एक प्रतिकात्मक पडदा असल्याची कल्पना आहे, जो या पवित्र जागेला इतरांपासून वेगळा करतो. हे तर समजण्यासारखं आहे. देवाचं स्थान सर्वात पवित्र असणार, अगदी निवास मंडपाच्या गाभाऱ्यासारखं. पण मधला स्तर कोणता आहे ह्याबद्दल ऐकून मला खरं आश्चर्य वाटलं. आणि ते स्वाभाविक आहे. मधला स्तर म्हणजे अधोलोक, हेडीज, ज्याला अंधार असंही म्हटलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची तुलना आपल्या डोक्यावरच्या आकाशाशी, म्हणजे एक्सपॅन्स किंवा स्कायशी केली आहे. निवास मंडपाच्या रचनेत याला अंगणाशी जोडला आहे. एक मिनिट थांबा. म्हणजे आपण ज्या आकाशाकडे एक सुंदर शांत जागा म्हणून पाहतो, तेच मुळे मृतांचं जग आहे किंवा सैतानाचं कार्यक्षेत्र? ही कल्पनाच धक्कादायक आहे. हो आहे. सुरुवातीला हे विचित्र वाटतं, पण स्रोतामध्ये याला आधार दिला आहे. तो काय आहे? इफिसिकरांस पत्र 2.2 मध्ये सैतानाला आकाशाच्या राज्याचा अधिपती असं म्हटलंय. अच्छा. यावरून असं दिसतं की हे आकाश केवळ भौतिक जागा नाहीये, तर एक आध्यात्मिक रणांगण आहे जिथे दुष्ट शक्तींचा प्रभाव आहे. आणि याला अंगणाशी का जोडले आहे? म्हणजे अंगणाचं काय महत्व होतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. निवास मंडपातलं अंगण ही अशी जागा होती जिथे होम बलीची वेदी होती, अल्टर ऑफ बर्न्ट ऑफरिंग, जिथे बली अर्पण करायचे. बरोबर. इथे पापांसाठी बली अर्पण करून न्याय आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू व्हायची. म्हणजेच अंगण हे पाप आणि पवित्रता यांच्यातील संघर्षाचं, न्यायाचं आणि रक्ताचं ठिकाण होतं. अच्छा. त्याचप्रमाणे हे प्रतिकात्मक आकाश किंवा अधोलोक हे एक आध्यात्मिक संघर्षाचे क्षेत्र आहे. वा. म्हणजे अंगण जसं संघर्षाचं प्रतीक होतं, तसंच आपल्या डोक्यावरचं आकाश हे आध्यात्मिक संघर्षाचं प्रतीक आहे. या दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक गोष्टींचा अर्थच बदलतो. मग या नकाशातला तिसरा आणि सगळ्यात खालचा स्तर कोणता? तिसरा स्तर म्हणजे पृथ्वी आणि समुद्र, जिथे आपण राहतो. स्रोतानुसार पृथ्वी हे दुहेरी स्वरूपाचं ठिकाण आहे. दुहेरी म्हणजे एका बाजूला ते एदेन बागेसारख्या किंवा चर्चसारख्या चांगल्या गोष्टींचं प्रतीक आहे, पण त्याचवेळी तिथेच हिंस्र प्राणीही आहेत, जे धोक्याचे आणि वाईकाचे प्रतीक आहेत. म्हणजे पृथ्वीवर चांगलं आणि वाईट दोन्ही एकत्र नांदतं. अगदी बरोबर. आणि समुद्र, त्याचं काय प्रतीक आहे? आकाश किंवा अंतराळाच्या खाली जे पाणी आहे त्याला समुद्र किंवा जग म्हटले आहे. प्रकटीकरण 17.15 मध्ये याचा आणखी विस्तार केला आहे, जिथे पाण्याला लोकसमुदाय, राष्ट्रे आणि भाषा यांचे प्रतीक मानले आहे. अच्छा, म्हणजे लोकांचा समूह. हो, म्हणजेच हा समुद्र मानवी समाजाच्या गोंधळलेल्या, अशांत आणि कधीही न थांबणाऱ्या स्थितीचं प्रतिनिधित्व करतो. काय करतं? देवाच्या पवित्र स्थानापर्यंत पोचण्याआधी एखादा अडथळा आहे का? आणि इथेच मला वाटतं स्रोतामधली काचेच्या समुद्राची कल्पना खूप महत्वाची ठरते. अगदी बरोबर. ही एक अत्यंत महत्वाची सीमारेषा आहे. या काचेच्या समुद्राला 2 ओळख आहेत. वैश्विक स्तरावर पाहिलं तर हे उत्पत्ती 1:7 मध्ये उल्लेखलेलं अंतराळाच्या वरील पाणी आहे. वॉटर्स अबव्ह द एक्सपॅन्स. हो, म्हणजे आकाशाच्या वर असलेलं पाणी, जे देवाचं स्वर्ग या खालच्या आध्यात्मिक रणांगणापासून वेगळं करतं. आणि निवास मंडपाच्या रचनेत याचं प्रतीक काय आहे? कारण तिथे तर असा समुद्र नव्हता. निवास मंडपात याचे प्रतीक म्हणजे कांस्य पात्र, लेवर किंवा बेसिन. हे पितळेचं एक मोठं पात्र होतं ज्यात पाणी भरलेलं असायचं.
आणि प्रकटीकरण 4.6 मध्ये देवाच्या सिंहासनासमोर स्फटिकासारखा स्वच्छ काचेचा समुद्र असल्याचं वर्णन आहे, जे या कांस्य पात्राच्या वैश्विक रूपाकडे निर्देश करते. थांबा. श्रोतावधी या कांस्य पात्राच्या निर्मितीबद्दल एक अविश्वसनीय तपशील आहे. निर्गम 38.8 नुसार ते सेवा करणाऱ्या स्त्रियांच्या आरशांपासून बनवले होते. म्हणजे ज्या आरशात बायका स्वतःला पाहायच्या, त्यातून देवाच्या घरातलं शुद्धीकरणाचं पात्र बनवलं. ही कल्पनाच किती सुंदर आणि सखोल आहे. होय, आणि त्याचा अर्थ खूप खोल आहे. आरसा आपल्याला आपलं खरं रूप दाखवतो, आपल्या उणीवा दाखवतो, बरोबर? हो. याकोब 1:23 मध्ये अशा व्यक्तीचा उल्लेख आहे जो आरशात स्वतःला पाहतो, पण नंतर आपण कसे दिसतो हे विसरून जातो. हे कांस्यपात्र किंवा काचेचा समुद्र आत्मचिंतन आणि शुद्धीकरणाशी संबंधित आहे. ते आपल्याला स्वतःच्या अपवित्रतेचा सामना करायला लावते. म्हणजे देवाच्या सानिध्यात जाण्यापूर्वी स्वतःचा आत्मपरीक्षण करणं अनिवार्य आहे. अनिवार्यच नाही, तर जीव घेणं महत्वाचं होतं. निर्गम 30 मध्ये स्पष्ट आज्ञा आहे की याजकांनी परमपवित्र स्थानाकडे जाण्यापूर्वी आपले हात-पाय त्या कांस्यपात्रात धुतलेच पाहिजेत. आणि नाही धुतले तर? जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना मृत्यूदंड होईल. बापरे. याचा सरळ अर्थ असा आहे की कोणत्याही प्रकारचे पाप किंवा अशुद्धता देवाच्या पवित्र सान्निध्यात प्रवेश करू शकत नाही. म्हणजे हा काचेचा समुद्र एका अर्थी आध्यात्मिक जगाचा व्हिसा चेकिंग पॉइंट आहे म्हणायचा, जिथे तुमची शुद्धता तपासल्याशिवाय तुम्हाला पुढे प्रवेशच नाही. तो पवित्र आणि अपवित्र क्षेत्राला वेगळं करणारी एक भिंत आहे. उत्तम उपमा आहे. ही एक अशी सीमा आहे जी पापी व्यक्ती स्वतःच्या बळावर पार करू शकत नाही. ती देवाच्या पवित्र उपस्थितीचे रक्षण करते. ती एक प्रकारची आध्यात्मिक तपासणी चौकी आहे, जिथे शुद्धीकरणाशिवाय प्रवेश नाही. पण मग इथे एक मोठी अडचण निर्माण होते. जर ही सीमारेषा पापी लोकांसाठी इतकी अभेद्य असेल, तर ती कोणी पार कशी करू शकते? हे तर एक न सुटणारं कोडं वाटतंय. आणि याच कोड्याचं उत्तर स्तोत्रामध्ये दडलेलं आहे. तिथे या समुद्राच्या 2 अवस्थांचा उल्लेख आहे, जो खूप महत्वाचा आहे. 2 अवस्था? हो. एक अवस्था म्हणजे देवाच्या सिंहासनासमोरचा स्फटिकासारखा शुद्ध आणि शांत समुद्र, जो आपण पाहिला. पण दुसरी अवस्था प्रकटीकरण 15.2 मध्ये वर्णन केली आहे, आणि तो आहे अग्निमिश्रित काचेचा समुद्र, अ सी ऑफ ग्लास मिंगल्ड विथ फायर. अग्निमिश्रित? शांत समुद्रात अग्नी कुठून आला? अग्नीचा काय संबंध इथे? हा अग्नी न्यायाचे आणि शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचे प्रतीक आहे. तो खाली असलेल्या अधोलोकाचा म्हणजेच आकाशाच्या स्थितीचे प्रतिनिधित्व करतो. ते एक असे क्षेत्र आहे जिथे न्याय आणि परीक्षा अटळ आहे. अच्छा. हा अग्नी त्या सीमेला आणखी तीव्र आणि अभेद्य बनवतो. तो जणू काही खालच्या जगातील संघर्षाचं प्रतिबिंब आहे. पण मग तर ही सीमा ओलांडणं आणखीच अशक्य झालं. तरीही स्रोतामध्ये पुढे विजयी विश्वासणाऱ्यांचं एक शक्तिशाली चित्र रेखाटले आहे, जे या समुद्रावर उभे आहेत. तेही अग्निमिश्रित सीमा ओलांडतात कशी? हाच या कथेचा कळस आहे. ते स्वतःच्या सामर्थ्याने सीमा ओलांडत नाहीत, ते त्या समुद्रावर उभे आहेत. उभे आहेत? हो. हे त्यांच्या पुनरुत्थानाचे आणि विजयाचे प्रतीक आहे. त्यांना खालच्या क्षेत्रातून म्हणजे अधोलोकातून, त्या अग्निमय न्यायातून वर खेचून आणले जाते. वर खेचून आणले जाते म्हणजे ते स्वतःहून जात नाहीत, तर त्यांना कुणीतरी वर आणतं. अगदी बरोबर. 1 थेसलोनिकरास 4.16-17 मध्ये ढगांमध्ये वर घेतले जाण्याचा उल्लेख आहे, जो या घटनेशी मिळता-जुळता आहे. ही कृती अधोलोकाच्या शक्तीवर आणि मृत्यूवर विजय मिळवल्याचे दर्शवते. जे प्राणी, त्याची मूर्ती आणि त्याच्या नावावर विजय मिळवतात, ते या समुद्रावर देवाच्या उपस्थितीत उभे राहतात, कारण त्यांना त्यातून पार नेण्यात आले आहे. म्हणजे हा समुद्र एकाच वेळी अडथळाही आहे आणि विजयाचे व्यासपीठही आहे. जे अशुद्ध आहेत त्यांच्यासाठी तो एक अभेद्य अग्नीचा अडथळा आहे, पण ज्यांना शुद्ध केले गेले आहे त्यांच्यासाठी तोच विजयाचा मंच बनतो. काय विलक्षण कल्पना आहे. अगदी तसंच. ते त्या अग्निमय परीक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडतात आणि देवाच्या सिंहासनासमोर उभे राहतात. हा त्यांच्या प्रवासाचा शेवट आणि त्यांच्या विजयाची घोषणा आहे. आणि यानंतर काय होतं? जेव्हा हा विजयी गट समुद्रावर आणला जातो, तेव्हा खाली राहिलेल्या जगाचं, त्या अधोलोकाचं काय होतं?
स्रोत स्पष्टपणे सांगतो की यानंतर खाली राहिलेल्या अधोलोकावर 7 पीडा 7 प्लेग्स पाठवल्या जातात. अच्छा. म्हणजेच शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि विजयी लोकांना वेगळे केल्यावर जे मागे राहिले आहेत त्यांच्यावर देवाचा न्याय प्रगट होतो. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा आपण सारांश काढूया. हे विश्लेषण विश्वाना एका भव्य निवास मंडपाच्या रूपात पाहते. यात आपण ज्याला आकाश म्हणतो ते प्रत्यक्षात एक आध्यात्मिक रणांगण आहे. होय. आणि या रणांगणाच्या वर काचेचा समुद्र आहे, जो देवाच्या पवित्र क्षेत्राला या खालच्या जगापासून वेगळे करणारी एक शुद्धीकरणाची आणि न्यायाची सीमारेषा आहे. आणि मला वाटतं यातला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की हा केवळ एक स्थिर नकाशा नाही, तर ही शुद्धीकरण आणि देवापर्यंत पोचण्याची एक गतिमान कथा आहे. या प्रवासाला एक विशिष्ट क्रम आणि प्रक्रिया आहे, हो ना? बरोबर. हा प्रवास अंगणातून म्हणजेच आध्यात्मिक संघर्षाच्या क्षेत्रातून सुरू होतो. तिथून परमपवित्र स्थानापर्यंत म्हणजे देवाच्या सिंहासनापर्यंत जाण्यासाठी कांस्य पात्राच्या किंवा काचेच्या समुद्राच्या शुद्ध करणाऱ्या आणि न्याय करणाऱ्या पाण्यातून जाणं आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश शक्य नाही. हो, त्याशिवाय देवाच्या उपस्थितीत प्रवेश शक्य नाही. ही संपूर्ण रचना मुळात पापापासून पवित्रतेकडे जाण्याचा मार्ग दाखवते. खरंच, या चर्चेने जगाकडे पाहण्याचा एक नवीनच दृष्टिकोन दिला आहे. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. स्रोतानुसार अंतराळाच्या खालचं पाणी म्हणजे समुद्र किंवा जग, जे लोकसमुदाय, राष्ट्रे आणि भाषा यांचं प्रतीक आहे. जर हे खालचं पाणी मानवाच्या गोंधळलेल्या, अशांत आणि जागतिक स्थितीचे प्रतिनिधित्व करत असेल आणि वरचं पाणी शुद्ध, शांत आणि स्वर्गीय सीमेचं प्रतिनिधित्व करत असेल, तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परिवर्तनाचं नेमकं स्वरूप काय असेल? ते फक्त वैयक्तिक पातळीवरचं आत्मपरीक्षण आहे की संपूर्ण समाजालाच या अग्निमिश्रित समुद्रातून जावं लागणार आहे? यावर विचार करायला हवा.